श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर तो म्हणजे बघा, उद्या आहे श्रावण महिन्यातील पहिलाच सोमवार. श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे, त्यातील पहिला श्रावणी शनिवार झाला आणि उद्या आहे बघा आता पहिला श्रावणी सोमवार. आणि श्रावण महिना हा भगवान भोलेनाथ यांना समर्पित असतो आणि प्रत्येक दिवसाला बघा श्रावण महिन्यातल्या एक वेगळंच महत्त्व असतं. पण श्रावण सोमवाराला एक म्हणजे खूप जास्त असं महत्त्व असतं. या दिवशी व्रत करून भक्तिभावाने महादेवांची पूजा केली जाते, तर भगवान महादेव आणि माता पार्वती यांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो. मग यावर्षी श्रावण महिन्यामध्ये एकूण 4 सोमवार आलेले आहेत. यामध्ये पहिला श्रावण सोमवार शिवमूठ आहे बघा, तांदूळ. मग आपल्याला शिवमूठ ही शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे. आता हे तांदूळ अर्पण करताना आपल्याला एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवायची आहे बघा. तांदूळ आपल्याला आता उद्या शिवमूठ तांदळाची व्हायची आहे ना, तर अगदी एक एक निवडून घेतला तरी चालेल, मात्र तांदूळ हे अखंडच असावेत. कुठेही समजा तुटलेले तुकडा झालेले असे नसावेत. शक्यतो या गोष्टीची काळजी घ्या, कारण मग आपण या गोष्टीची काळजी घेतली तर आपल्याला बघा नक्कीच शुभफळ प्राप्त होईल. मग आता श्रावण महिन्यातील पहिला सोमवार हा अतिशय महत्त्वाचा आहे. मग या दिवशी आपल्याला व्रत आहे. मग यासोबत जर आपल्या जीवनामध्ये सुख समाधान समृद्धी आणण्यासाठी आपण जर आपल्या भक्तीला जोड जर काही उपायांची दिली तर किती चांगलं होईल. यासाठी आपण आजच्या दिवशी पाहणार आहोत असा एक महत्त्वाचा प्रभावशाली उपाय, तो म्हणजे अन्नपूर्णा देवीला अर्पण करायची आहे. अतिशय महत्त्वाची अशी गोष्ट बघा, एका रात्रीत सोन्यासारखे दिवस येतील, अगदी दारिद्र्य नावाला देखील उरणार नाही असा हा प्रभावशाली उपाय आहे. कुटुंबातील प्रत्येक सदस्याची भरभरून प्रगती होईल. कुठेही अन्नधान्याची कमतरता पडणारच नाही. अन्नपूर्णा देवीला अर्पण करायचे आहे. मग आता कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे, आपल्याला कोणत्या जे काही साहित्य लागणार आहे याबद्दल आपण अगदी सविस्तररित्या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. व्हिडिओला नवीन असताल लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी स्वामी भक्ती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. बघा, उद्या आहे श्रावणी सोमवार. मग पूर्ण दिवसच अगदी शुभ आहे. मग आपण हा जो उपाय आहे तुम्ही कधीही करू शकतात, तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा. आता अन्नपूर्णा देवीला अर्पण करायचं आहे, तर मग काय कोणत्या वेळेमध्ये, तर वेळ तर झाली आता आपल्याला निश्चित की बाबा तुम्हाला जेव्हा वेळ असेल तुम्ही तेव्हा ही गोष्ट नक्कीच करू शकता. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे किंवा अन्नावर उत्तम प्रक्रिया करून सुग्रास करून वाढवणाऱ्या अन्नपूर्णेला नेहमी आनंदी आणि समाधानी ठेवा असं म्हटलं जातं. आणि म्हणून आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये अन्नपूर्णेची मूर्ती नक्कीच असलीच पाहिजे. हातात पळी घेऊन असणारी ही देवी म्हणजेच माता पार्वतीचा अवतार आहे. संपूर्ण विश्वाला अन्न पुरवण्याचे काम करणारी देवी अन्नपूर्णा देवी माता पार्वती करते. म्हणून दररोज तिची आपल्या घरामध्ये पूजा केली जाते. आणि जो श्रावण सोमवार आहे तर हा भगवान महादेवांसोबतच माता पार्वतीला देखील समर्पित असतो. म्हणून आपल्याला अन्नपूर्णा मातेला देखील एक गोष्ट अर्पण करायची आहे. आपल्याकडे लग्न झाल्यावर मुलीला सासरी पाठवताना अन्नपूर्णेची मूर्ती देतात. त्यामागचा हेतू असा असतो की मुलीने अन्नपूर्णा मातेची पूजा करावी, तिला प्रार्थना करावी की हे अन्नपूर्णे माझ्यावर प्रसन्न हो, मी जो काही स्वयंपाक करत आहे त्यामध्ये रुची येऊ दे, माझ्या घरामध्ये अन्नधान्याची कधीही कमतरता भासू देऊ नको, अन्न कधी वाया जाऊ देऊ नको. यासाठीच मुलगी सासरी जाताना आवर्जून तिला अन्नपूर्णा मातेची मूर्ती दिली जाते. मग आपण आजच्या व्हिडिओमध्ये अन्नपूर्णा मातेला आवर्जून आपल्याला अर्पण करायचं काय आहे हेच पाहणार आहोत. प्रत्येकच दिवशी आपण आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेची पूजा करतो, परंतु प्रत्येक दिवशी आपल्याला शक्य होत नाही. म्हणून विशेष तिथीवरती अन्नपूर्णा मातेची पूजा करावी, जेणेकरून आपल्या घरावर अन्नपूर्णा माता नेहमी प्रसन्न राहील. ज्या घरामध्ये अन्नपूर्णा माता ही नेहमी प्रसन्न राहते त्या घरामध्ये स्वतःहून देवी लक्ष्मी आपले वास्तव्य त्या घरामध्ये वास करते.
तर आपल्याला हा उपाय करायचा आहे. उपाय करण्यासाठी श्रावण सोमवारी बघा सकाळी लवकर अगदी उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे. आंघोळीच्या पाण्यामध्ये बघा आपल्याला थोडंसं गाईचं कच्चं दूध, गंगाजल आणि बेलपत्र टाकून स्वच्छ स्नान करायचं आहे. यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे. बेलपत्र, पांढरी फुलं अर्पण करून धूप, दीप, अगरबत्ती लावून वातावरण ते प्रसन्न करायचं आहे. यानंतर आपल्याला बघा हा जो उपाय देवपूजा झाल्यानंतर केला तरी देखील चालेल, किंवा मग तुम्ही हा उपाय सायंकाळी दिवे लागण्याच्या वेळेला केला तरी देखील चालेल. बघा सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे, आपल्या देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा आहे. अन्नपूर्णा मातेची मूर्ती आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायची आहे. मूर्तीवरती आपल्याला अभिषेक करायचा आहे. मग तुम्ही जलाभिषेक करा, दुधाने अभिषेक करा. आता अभिषेक करत असताना अन्नपूर्णा स्तोत्रचं पठण करायचं आहे, किंवा मग ओम अन्नपूर्णा देवे नमः या मंत्राचा जप करायचा आहे. अभिषेक करून झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून काढायची आहे. यानंतर एक वाटी घ्यायची आणि त्या वाटीमध्ये आपल्याला थोडंसं हळद आणि कुंकू लावून त्यावर ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहे. यानंतर काय करायचं आहे बघा, एका वाटीमध्ये अखंड अक्षता घ्यायच्या आहेत, म्हणजे तांदूळ. कुठेही समजा तुटलेले वगैरे तांदूळ घेऊ नका, अखंड अक्षता घ्या. आणि हे तांदूळ आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या अगदी डोक्यापासून अर्पण करायचे आहेत. आता अर्पण करत असताना आपल्याला बघा उजव्या हाताच्या 5ही बोटाने तांदूळ जे आहेत तर ते घेऊन मस्तकावरती आपल्याला अर्पण करायचे आहेत. किंवा मग आपल्या उजव्या हाताच्या करंगरी जवळचं बोट म्हणजे अनामिका जे मधलं बोट असतं ते आणि अंगठा या 3 बोटांनी सुद्धा तांदूळ जे आहेत तर ते आपण अर्पण करू शकता. जर या 3 बोटांनी तांदूळ अर्पण केले तर ते खूप शुभ मानले जातात. म्हणून शक्य असेल तर या 3 बोटांनीच अर्पण करा. ज्यांना शक्य नाही त्यांनी 5 बोटांनी अर्पण करा. नंतर अर्पण करत असताना अन्नपूर्णा स्तोत्राचं पठण करायचं आहे. तांदूळ आपल्याला इतके अर्पण करायचे आहेत की तिच्या अन्नपूर्णा देवीच्या खांद्यापर्यंत येतील. एवढे आपल्याला तांदूळ अन्नपूर्णा मातेला अर्पण करायचे आहेत. हळद, कुंकू, अक्षता अर्पण करायचे आहेत. एक तुपाचा दिवा देखील लावायचा आहे. बघा आपण अगोदरच तुपाचा दिवा देवघरात लावलेलाच आहे, पण आपल्याला एक अन्नपूर्णा देवीसाठी देखील लावायचा आहे. मग 1 रुपयाचं नाणं घ्यायचं आणि ते अन्नपूर्णा मातेजवळ समोर ठेवायचं आणि त्या नाण्याला सुद्धा हळदी कुंकू लावून पूजा करून घ्यायची आहे. एक फूल अर्पण करायचं आहे. पांढरं फूल असेल तर आवर्जून अर्पण करा, किंवा लाल फूल अर्पण केलं तरी चालेल. यानंतर संपूर्ण दिवसभर ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती तसेच देवघरामध्ये ठेवायची आहे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपलं देवपूजेच्या वेळेला आपली अन्नपूर्णा देवी आपल्याला परत ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी देवघरात ठेवायची आहे. मग 1 रुपयाचं नाणं उचलून घ्यायचं. मग तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेवा, किंवा मग तुमच्या पॉकेटमध्ये ठेवलं तरी देखील चालेल. मात्र फक्त या गोष्टीची काळजी घ्या की हे नाणं खर्चायचं नाही. या नाण्यानं काय होईल, आपल्याकडे नेहमी पैसा हा आकर्षित होतो. आणि हे तांदूळ जे आपण अर्पण केले होते ते आपण आपल्या खायच्या धान्यामध्ये टाकले तरी देखील चालतात. अशा प्रकारे आपल्याला उद्याच्या दिवशी अन्नपूर्णा मातेला ही गोष्ट अर्पण करायची आहे. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.